इट्स ओके देवानी, आय एम ओके, जस्ट नॉर्मल ठसका लागला. तुला ना स्वतःची काही काळजीच नाहीये शौनक. तू जरी या घरात नोकरांना डायनिंग टेबलवर जेवायला बसवलंस तरी तुझा विचार त्यांना नाही मलाच करायला हवा, हो ना? ती नोकर माणसं नाहीये, ती माझी माणसं आहेत. दे आर माय फॅमिली. तू फक्त एक गेस्टच या घरात. त्यामुळे माझी काळजी करण्याची गरज नाहीये. माझी बायको आहे माझी काळजी करायला. अक्के, तुझी बाजू घेणारा नवरा भेटलाय तुला. दाजी, तुम्ही भलं माणूस आहे याची खात्री पटली मला. पण भावाच्या हक्कानं एक रिक्वेस्ट करतो. माझ्या अक्कीला कधीच अंतर देऊ नका. नाही, तिच्या समोर जे काय वाढलंय ना ते काय सोपं नाही. आणि हे पण येडपट आहे हो. किती बी त्रास झाला ना तरी सगळं मनात ठेवणार, काहीच बोलून दाखवणार नाही. म्हणून सांगतो दाजी, तिला कधीच अंतर देऊ नका. तुम्ही जर तिच्या सोबत नसाल ना माझी अख्खी एकटी पडलो. एवढी फक्त रिक्वेस्ट करतो. मनोज, माय ब्रदर इन लॉ, यू डोंट वरी. मी तुझ्या बहिणीवर प्रेम करतो. आता आमची एकमेकांपासून सुटका नाही. जे काय आहे ते आम्ही एकत्र सहन करू. आय प्रॉमिस. आय नो तुम्हाला जेवायला बोलवलं होतंस. अगं पण शौनकने अचानकच प्लॅन ठरवला. या शौनक, वाय सो सरप्राइज्ड? आता आमचं लग्न झालंय म्हणल्यावर फिरायला तर जाणारच ना आम्ही. यु नो व्हॉट, कॅम्पमध्ये ना एक अमेझिंग रेस्टॉरंट ओपन झालंय. फ्रेंच क्युझिन. इट वॉज सो गुड. लिटल एक्सपेन्सिव्ह बट दॅट्स ओके. तू गेली नसशील ना कधीच? ती ना आहे ना इथेच घरात. तिच्या बरोबर का राहील तो? तो माझ्या बरोबर आमच्या रूम मध्ये राहतो. तिच्याकडे साधं ढुंकूनही बघत नाही. तिच्यावर फेवर म्हणून तो इथे घेऊन आलाय तिला. गरिबांबद्दल प्रेम वाटतं त्याला म्हणून. आय रिपीट, गरिबांबद्दल, तिच्याबद्दल नाही. लवकरच तो तिला घराबाहेर जायला सांगणार आहे, कारण त्याला जास्तीत जास्त वेळ माझ्या बरोबर घालवायचा. ऑफकोर्स, मी का खोटं बोलू? होल्ड फॉर अ सेकंड. मॅडम, कॉफी. थँक्स, पण नकोय मला आता. ऐक, मला एक ग्लास आणि विस्की घेऊन ये. डॅडच्या रॅक मध्ये ठेवलेली असते ती. व्हॉट? बघत काय बसलायस? ऐकू येत नाहीये? नोकरेस का बाकीच्यांसारखं तूही विसरलास? सॉरी मॅडम. आय एम सो सॉरी. कुठे होतो आपण? या शौनक इज सो प्रोटेक्टिव्ह अबाउट मी, यू नो. एक सेकंड सुद्धा मला एकटं सोडत नाही. थँक्यू 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 सो मच. शौनक, मला कधीच वाटलं नव्हतं या घरात माझ्या घरच्यांना मान मिळेल. आज फक्त तुमच्यामुळे माझ्या भावाला या घरात इतका मान मिळालाय. थँक्यू. पण तुझा माझ्यावर विश्वासच नव्हता. किती भांडली माझ्याशी. सॉरी, ते सगळे दादाला इतकं बोलले, माझ्या मनाला लागलं ते.
मला सहनच नाही झालं आणि मी प्रॉमिस करते तुम्हाला यापुढे कुठल्याही तिसऱ्या व्यक्तीमुळे आपल्यात कधीच भांडण होऊ देणार नाही. सॉरी. मंजिरी, जिथे तुझा हक्क आहे तिथे तू भांडायला हवंस ना. म्हणजे आज देवयानीने जे काय केलं ते मुद्दाम केलंय. मग तिथल्या तिथे तू सुनावलं का नाहीस तिला? मला जेव्हा ठसका लागला तेव्हा तिचं माझ्याजवळ याचं काहीच कारण नव्हतं. तू तिला बोलली का नाहीस? का गप्प बसलीस? मग मी काय करायला हवं होतं तिथे असं वाटतं तुम्हाला? तिला ठणकावून सांगायला पाहिजे होतंस की माझ्यावर तुझा हक्क आहे, तू माझी बायको आहेस. शौनक, तुम्ही बघताय ना त्यांची अवस्था. मला तर खरंच खूप काळजी वाटते त्यांची. वास्तव काय आणि कल्पनेतलं काय यातला फरकच समजेन असं झालंय त्यांना. अगं ती नाटक करतीये हे सगळं. तुला माहित नाहीये का? तिने स्वतःला मारायची धमकी दिली होती आणि आताही ते तेच करतीये. नाही, मला नाही वाटत तसं. त्यांना खरंच खूप मोठा धक्का बसलाय. शौनक, तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून घेता? त्याने काही फरक पडणार नाही. ती माझं ऐकूनच घेणार नाही. ठीक आहे ना, पण निदान आपण काही प्रयत्नच केला नाही असं तरी नको वाटायला आपल्याला. शौनक, हे बघा, तुम्ही आत्ता जा आणि त्यांच्याशी बोला. आत्ता? रात्री? हा, म्हणजे आज जे काही झालंय त्यावरनं लगेच विषयाला हात घालता येईल ना. तुम्ही जा आणि बोला त्यांच्याशी. पण त्या कितीही चिडल्या, काहीही बोलल्या तरी तुम्ही चिडायचं नाही. शांतपणे समजावा त्यांना, प्लीज. जगातली तू पहिली बायको आहेस जी स्वतःच्या नवऱ्याला दुसऱ्या बाईच्या तावडीत असं एकटं सोडतीयस, तेही असं रात्री. कारण माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. मंजू, मला माहित नाही की देवयानी कसं रिॲक्ट करेल. फर्स्ट नाईटला त्याने मला डायमंड नेकलेस गिफ्ट केलं माहितीये. हार्ट शेप्ड विथ हिज इनिशियल्स. आय नो, लग्नानंतर शौनक थोडा जास्तच रोमॅन्टिक झालाय. शौनक आलाय. आय विल कॉल यू लेटर. ओके, बाय. देवयानी, काय चाललंय तुझं? कोणाशी बोलत होतीस? नाही रे, या माझ्या फ्रेंड्स ना माझं वाईट कसं होईल ह्याचीच पडलेली असते त्यांना. सो मी ठरवलं मी सगळं चांगलंच सांगणार. म्हणजे तू खोटं बोलत होतीस? नाही, जे काही दिवसांनी घडणारच आहे ते. बर, ते जाऊ दे. देवयानी, आय थिंक यू नीड, नो, यू डिझर्व अ ब्रेक. I know you are stressed out. I can understand. पण तू जरा बाहेर फिरून ये ना, किंवा मॉमकडे जा. बेस्ट. मी तर म्हणतो, न कळवता न सांगता जा, बिंदास बेल वाजव. मॉम काय खुश होईल तुला बघून. हा, तुला माहितीये ना मी का स्ट्रेस्ड आहे, आणि तरीही मला जायला सांगतोयस. मी इथे नसताना काही झालं तर? तू थांबू नये इथे. काय होण्यापासून थांबले? मी इथे नसताना शौनक मला भेटायला आला तर? देवयानी, तुला खरंच असं वाटतंय का की शौनक तुला आत्ता इथे भेटायला येणार आहे? तेही ती मंजू असताना. शौनक नाही आलाय. शौनक, पाहिलंस? आला ना शौनक. आणि आता आम्हाला थोडं बोलायचंय. सो इफ यू डोंट माइंड, वी नीड सम प्रायव्हसी. आय होप यू अंडरस्टँड दॅट. थांब प्रणव, तू थांब इथेच. देवयानी, मी तुला हेच सांगायला आलो की आपलं लग्न झालेलं नाहीये. माझं आणि मंजिरीचं लग्न झालंय.
शौनकना मी तिथे पाठवलंय खरं, पण त्याने अजून काही प्रॉब्लेम्स तर नाही ना होणार? उगाच देवे आणि हर्ट झाले आणि त्यांनी आणखीन काही. शौनक ठीक असतील ना तिथे? काय म्हणालास? हेच की माझं आणि मंजरीचं लग्न झालंय. आणि काय ग, तू या घरातली सून असल्यासारखी किंवा माझी बायको असल्यासारखी का वागतेस, का राहतेस? कारण मी आहे या घरची सून. नाहीयेस देवयानी, तू या घरची फक्त एक गेस्ट आहेस. अगं तुझ्या या वागण्याने मला आणि मंजिरीला किती त्रास होतो हे कळत का नाहीये तुला? रादर तुला स्वतःला किती त्रास होतोय हे तरी कळतंय का तुला? हे बघ देवयानी. मॅडम, तुमचं ड्रिंक बनवू का? देवयानी, आय डोंट थिंक सो तू या मनस्थितीत दारू प्यायला हवीस. तू आत्ता दारू पिऊ नकोस. देवेनी, तुला वेड लागलाय का? वेड लागलाय? मला वेड लागलाय? आता ती मंजू मला वेड ठरवणार का? माझा तिला त्रास होणार का? शौनक, ती आपल्यामध्ये आल्यामुळे मला किती त्रास होतोय तुला कळतंय का? नाही, पण मला माहिती आहे की तुला अजूनही मीच आवडते. तुझं अजूनही माझ्यावरच प्रेम आहे आणि तू कायमचा माझा आहेस. तू फक्त एकदा म्हण शौनक, एकदा पण की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. जस्ट से दॅट यू लव्ह मी. जस्ट से इट वन्स दॅट यू लव्ह मी. आणि तू नाही म्हणालास तर मी अख्खी बॉटल पिन. आणि मग त्यापुढे जे काही होईल त्याची जबाबदारी तर मोलकणीची असेल, कळलं? शौनक बोल. शौनक बोल. देवयानी, मी तुझ्याशी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि तू अशा धमक्या देऊ नकोस मला. त्याने काही फरक पडणार नाहीये. तुला कळत का नाहीये? आम्ही दोघांनी आमच्या मर्जीने लग्न केलंय, कायदेशीररित्या. आणि तू ज्या भ्रमात आहेस ना त्याला कायद्याची जोड आहे ना समाज मान्यता. का तू तुझ्या स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करून घेतेस? नाही नाही, तुझं तिच्याशी लग्न नाही झालंय. तुझं तिच्याशी लग्न नाही झालंय. नाही शौनक, मी मान्यच करू शकत नाही. देशमुखांच्या मुलाचं असल्या फालतू मुलीशी लग्न होत नसतं. नसतं नसतं. देवयानी, स्टॉप इट. दे इकडे. पंकज, घेऊन जाय. म्हणजे काय वेडेपणा चाललाय हा? तू तुझ्या आयुष्याचा वेळ असा का फुकट वाया घालवतीयस? आणि जेव्हा तुला कळेल ना तेव्हा खूप उशीर झालेला असेल. देवयानी, या सगळ्यातून बाहेर पड तू. या सगळ्यात तुझी चूक असं नाही म्हणते मी. तुला वाईट वाटलं असेल, लग्न मोडल्यामुळे दुःख झालं असेल, तुला तुझा अपमान झाला असेल, हे समजू शकतो मी. मी निर्णय घ्यायला उशीर केला, त्यामुळे या सगळ्याला मी जबाबदार आहे हे मान्य करतो मी. पण आता आपल्याला मूव्ह ऑन व्हायला पाहिजे. बघ, तुला कोणीतरी चांगला पार्टनर मिळेल. यू आर माय पार्टनर शौनक. मी बायको आहे तुझी. तुझं प्रेम होतं माझ्यावर, पण ती फालतू घाणेरडी मुलगी आली ना आपल्यामध्ये, ती मंजू. स्टॉप इट देवयानी.
मंजिरी माझ्या आयुष्यात यायच्या आधी सुद्धा मी तुझ्यावर प्रेम करत नव्हतो. मी तुला खूपदा सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण तू ऐकूनच घेतलं नाहीस. हे बघ देवयानी, आपण दोघं वेगळे आहोत, कायम होतो. तुला हे कधीच जाणवलं नाही का? कधीच नाही. हे बघ, आता जे झालं ते झालं. आता तुला पुढच्या आयुष्याचा विचार करायला पाहिजे. या सगळ्यातून तुला बाहेर पडलं पाहिजे. मी तुला मदत करेन. सांग, मी काय करू शकतो? तुला खरंच माझ्यासाठी काहीतरी करायचंय. हो. मग त्या मंजूला या घरातून हाकल. ती फालतू घाणीत कचऱ्यात राहणारी मुलगी, ती आपल्या लेवलचीच नाहीये शौनक. तू तिला आत्ताच्या आत्ता घरातून हाकलून दे. बस देवयानी, तुला जर परत तेच बोलायचं असेल ना, तर तुझ्याशी बोलण्यात काहीच पॉइंट नाहीये. शौनक, तुला असं वाटतंय ना की मी डिनायल मध्ये? असं वाटतंय ना तुला? मग तू का डिनाय करतोयस की तुझं माझ्यावर प्रेम आहे? त्या प्रेमाखातरच माझी चौकशी करायला आलास ना आता? नाही, अजिबात नाही. मला तुझ्याशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. मी इथे कोणाच्या सांगण्यामुळे आलो माहितीये? मंजिरीच्या, माझ्या बायकोच्या सांगण्यामुळे आलो. तीच मंजिरी जिच्याबद्दल तू आता वाटेल ते बोलत होतीस. तरी मला माहितीये, आता सुद्धा ती तुझाच विचार करत असेल. बट सॅड, इट्स ऑल इन वेन. देवयानी, देवयानी, अगं रिलॅक्स. रडू नको ना प्लीज. पाणी आणू का? शौनक, तुला एक स्पष्ट सांगायचं. सांगू? हे बघ, तू मंजूशी लग्न केलंयस हे मलाही पटलं नाहीये. नाही, हे खरं आहे. शेवटी तुझा प्रश्न आहे, इट्स युअर लाईफ, हे समजून मी सोडून पण देईन. पण हे बघ, मी फ्रँकली सांगतो, घरच्यांसमोर ह्या विषयावर मी तुझी बाजू घेऊ शकणार नाही. अँड यू नो दॅट, राईट? पण एक सांगू, देवयानी जी काही वागते ना आता, ते अत्यंत चुकीचं आहे. रादर कम्प्लीट वेडेपणाच आहे. ते काय चाललंय? आणि त्यात आपले डॅड, तर तू त्यांचा इगो इतक्या वाईटरित्या हट केलायस ना, ते तर काही करतायत, वाटते ते करायला लागलेत. त्यांनी जे तिला प्रॉमिस देऊन ठेवलंय ना की तिचं लग्न तुझ्याशी करणार, गृहप्रवेश केलाय, दिस इज रॉंग यार. Come on. And she has to pay the price for it, not him. Come on यार. लहान आहे रे ती. अख्खं आयुष्य आहे तिच्यासमोर. तिचं आयुष्य वाया चाललंय. आणि खरंच जर वेडी झाली तर काय करणार आहात? एवढा साधा विचार नाही आला आपल्या डॅडला? त्यांना स्वतःशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. तुला माहितीये, देवयानीला जो काही त्रास होतोय ना, ती या देशमुखांची सून झाली नाहीये म्हणून तिचा इगो हर्ट झालाय. तिच्यासारख्या श्रीमंत आणि सुंदर मुलीला सोडून मी मंजिरीशी लग्न केलंय, म्हणूनच चाललंय हे सगळं. अवघड आहे, सगळंच अवघड आहे. मला आठवतंय, लहानपणापासून तुला एकही गोष्ट सरळ केलेली आवडायची नाही.
साधा टी शर्ट पण तू उलटा डोक्याकडून घालायचास. टी शर्ट कसाही घातला ना तरी तो सरळच व्हायचा ना. बरोबर आहे, पण टी शर्ट घालणं आणि खरं आयुष्य जगणं यात काहीतरी फरक आहे की नाही. शौनक, खऱ्या आयुष्यात असं नाही होत. हा श्रीमंत, हा गरीब, हा हाय क्लासचा, हा लो क्लासचा, या फालतू संकल्पनेची मुळे इतकी खोलवर गेली आहेत ना, त्यामुळे ज्या माणसांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे त्यांचं प्रेमही लोक समजून घेऊ शकत नाहीत. ही जी थिअरी आहे ना ती फिल्म मध्ये छान वाटते, खऱ्या आयुष्यात नाही. आपल्या देशात सर्वात जास्त लव्ह स्टोरीज बनतात आणि त्या हिट होतात. का माहितीये? का? कारण जे खरं होऊ शकत नाही ना ते लोकांना जास्त बघायला आवडतं. मॉम डॅड समोर तू माझी बाजू कधीच घेणार नाहीस, पण मनातून तुला माझं पटलंय, रादर पटतंय, हो ना? मला पटलं नाही पटलं आणि काय फरक पडतो, आणि भांडण असं चालू राहिलं पाहिजे, त्यात माझाच फायदा आहे. यू आर ग्रेट. काय झालं? काय म्हणाला देवयानी? काही नाही, काही उपयोग नाहीये. मी बोललो होतो ना तुला. तुम्ही वाद नाही ना घातले त्यांच्याशी? शौनक, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, नका चिडू त्यांच्यावर, त्यांना नीट समजावून सांगा. अगं तिच्याशी नीट संवाद साधणं शक्यच नाहीये, ती ऐकूनच घेत नाहीये. परत धमक्या देणं, तुझ्याबद्दल वाईट साईड बोलणं, आणि तुझ्याबद्दल कोणी बोललं ना तर. शौनक, आपणच त्यांना समजून घ्यायला हवं की नाही? सध्याच्या परिस्थितीत त्यांना नीट विचार नाही करता येते. मंजू अशी कशी ग तू? ती तुझ्याबद्दल इतकं वाईट साईड बोलते आणि तू असा कसा विचार करू शकतेस तू तिच्याबद्दल? शौनक, सगळं नीट होईल, मी सांगते ना. देवयानी जरी या घरातून गेली ना तरी आपला स्ट्रगल संपणार नाहीये. असं काय स्ट्रगल आहे हो आपल्याला? सगळं तर व्यवस्थित चाललंय. हा, आता घरचे थोडे रागावले आहेत माझ्यावर, पण तुमच्यावर किती दिवस रागावून बसतील? आपण समजूत काढूया त्यांची. मला खात्री आहे सगळं व्यवस्थित होईल. आणि अजून आपल्याला बरंच काही करायचंय. तुम्हाला तुमचं काम सुरू करायचंय, 12वी नंतर मला लॉला ऍडमिशन घ्यायची आहे, आणि मग तू आहेस की माझ्या बरोबर? अजून मला काहीच नको आहे, खरंच. झोप पण नकोय? नकोय, मी नाही झोपणार आहे आज. ठीक आहे, मला बाबा खूप झोप आली, मी तर झोपणार आहे. ठीक आहे, मग मी पण झोप. गुड नाईट. हो, शौनक, शौनक उठा ना, ऐका ना. अहो, मला बोलायचं तू. आता आपण लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी शिकणार आहोत. म्हणजे याला मराठीत सीमांत उपयोगिता तत्व असं म्हणतात. डॉक्टर मार्शल हा सिद्धांत मांडलाय. म्हणजे काय तर एखाद्या वस्तूचा जसजसा उपभोग वाढतो तसतशी त्या वस्तूची उपयुक्तता घटत जाते. काय झालं? काही कळत नाहीये का तुला? असं कसं चालेल? आपण रोज सकाळी 2 तास अभ्यास करायचं ठरवलंय ना. की झोप का आली तुझ्या डोळ्यावर? रात्री झोप झाली नाही का नीट?
आता हसायला काय झालं? अगं मी काहीतरी सिरियसली बोलतोय, सांग. ठीक आहे, मी आता तुमच्या बोलण्याकडेच लक्ष देते, बाकी काही विचार नाही करत. लक्ष कुठे असतं तुझं? हा, काम करायचे पैसे मिळतात की हलगर्जीपणा करण्याचे? कोणाच्या सांगण्यावरून केलंस? मुद्दाम केलंस ना? त्या मंजूने सांगितलं असेल ना तुला? देवयानी, गप्पा का बसलेस? बोल देवयानी. अगं काय झालं, का ओरडतेस? वरपर्यंत आवाज येतोय तुझा. मॉम, बरं झालं तुम्हीच आलात, आता तुम्हीच विचारायला काय झालंय ते. गजानन, मुद्दामून नाही ना केलं मी, चूक झाली माझी. अरे मला सांगणार आहे का कोणी काय झालंय ते? मग माझी हेअर क्लिप सापडत नाही अँड आय एम व्हेरी शुअर रूम साफ करताना ह्यानेच ती कुठेतरी कचऱ्यात टाकली असणार आहे. क्लिप? येस मॉम, माझी हेअर क्लिप. गजानन, ज्या गोष्टीतलं आपल्याला कळत नाही ती गोष्ट विचारल्याशिवाय करू नाही, एवढी सुद्धा अक्कल नाही का तुला? आई रक्ताची शपथ हो मॅडम, मला काय बी गावलं तरी मी वर उचलून ठेवत असतो. मी क्लिप पाहिलीच नाही, मला माहितच नाही. पायलट कसे एक्सक्युजेस देतोय? खोटं बोलायला जरा सुद्धा लाज वाटत नाही तुला? मुद्दाम करतस नाही सगळं? थांब जरा गजानन, यापुढे देवयानी मॅडमच्या कुठल्याही कामात जर तुझ्याकडनं अशी चूक झाली तर तुझ्या पगारातनं मला पैसे कापावे लागतील, कळलं? चल निघ तू आता, उरलेली कामं कर आणि व्यवस्थित कर सगळी कामं. तुम्ही असं सोडून दिलं त्याला? मी असते ना. शांत हो बरं. अगं इट वॉज जस्ट अ हेअर क्लिप. पण मला नाही आवडत माझ्या गोष्टींना कोणी असं परस्पर हात लावलेलं. ती हेअर क्लिप माझी होती आणि मी माझ्या गोष्टींच्या बाबतीत खूप जास्त पॉझिटिव्ह आहे मॉम. उद्या त्यांनी काही सोन्याची गोष्ट कचऱ्यात टाकली तर या लोकांना सोनं आणि कचऱ्यातला फरक तरी कळतो का? नाही, ते काही नाही, मला हे चालणारच नाही. या सगळ्या नोकरांना बोलवणार आहे आणि काही रूल्स बनवणार आहे अँड दे विल हॅव टू फॉलो ऑल माय रूल्स. शेवटी मी या घरची सून आहे. आता आपण एक एक्झाम्पल घेऊयात. उन्हाळा सुरू झाला की आपल्याला आंबे खावेसे वाटतात की नाही? मग पहिल्याच दिवशी आपण खूप आंबे खाल्ले ना की नंतर ते आंबे आवडेनासे होतात. त्याचा परिणाम मागणीवर होऊन व्यापारावर होऊ शकतो. अच्छा, म्हणून तुम्ही असं वागताय का? कसं असं म्हणजे हे वृक्ष वागताय तुम्ही? मला आत्ता कळलं की तुला हा लॉ परफेक्ट समजलाय. तू अगदी योग्य उदाहरण देऊन स्पष्ट केलंस. हा फक्त परीक्षेमध्ये हे लिहू नकोस म्हणजे झालं. म्हणजे हे काय फक्त उदाहरण आहे? म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की जर तुम्ही माझ्यावर भरपूर प्रेम केलं तर प्रेमाचा पुरवठा जास्त होईल आणि मग तुम्ही मला आवडेनासे व्हाल? म्हणजे मी गंमत करत होतो. प्रेमामध्ये इकॉनॉमिक्सचे लॉज वर्क होत नाहीत. आपण जितकं प्रेम करू ना तितकं ते वाढत जात. शौनक, हे सगळं किती छान आहे, मला माहितच नव्हतं. थांब ना, जे कोणी असेल ते परत जाईल. तू थांब. शौनक, सकाळ झाली आता. अगं तू जर अशी सतत सगळ्यांवर चिडचिड केलीस तर कोण रिस्पेक्ट देईल तुला? एक्झॅक्टली, कोणी का रिस्पेक्ट देईल मला? त्या मंजूमुळे यांना वाटतंय हे लोक आता आपल्या बरोबरीचे झालेत. तू लॉंग टर्म विचार करतच नाहीयेस देवयानी. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ टाइम. तू कायम अशी त्यांना रागवत राहिलीस तर कोणी ऐकेल का तुझं? असंही कोण ऐकतंय माझं? ज्याला जे करायचंय तो ते करतोच आहे ना मॉम. त्यांच्या रूमचं दार अजूनही बंद आहे. किती वाजलेत पाहिलं तुम्ही? नाही, मी हे सगळं सहन करू शकत नाही. या नोकरांना माझं सगळं ऐकावंच लागेल.
कामात हलगर्जीपणा केलेलं मला अजिबात चालणार नाही. आफ्टर ऑल मी या घरचीच. दिव्यानी तू शांत हो बरं, पहिली शांत हो. दिव्यानी माझं एक ऐकतेस? तू तू काही दिवस तुझ्या घरी राहायला जातेस. मॉम हे बघ, काहीच दिवस. हे बघ, रोहिणी तिथे एकटी असते आणि तुझी काळजी वाटते ग तिला पण. आणि अगं कायमचं कुठे म्हणते मी. म्हणजे हे बघ, इथून थोडीशी लांब गेलीस ना तर तुझाही स्ट्रेस कमी होईल. दिव्यानी मला कळतंय तुला काय होतंय ते. देशमुखांच्या घरात सून म्हणून येणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे. तारेवरची कसरत येते. हे सगळं हवं असं वाटतं, आहेच तसं. त्यामागे खूप काही सोसावं लागतं. देशमुखांची सून झालो म्हणून आपण आपल्या नवऱ्याची बायको होऊच शकतो असं काही नसतं. अगं खूप लढा आहे त्याच्यामध्ये. प्रत्येकीचा लढा वेगवेगळा. जी त्यांचा लढा लढल्या, मी माझा लढतीये आणि तुला तुझा लढावा लागणार आहे. म्हणून म्हणते जा थोडे दिवस तिकडे राहायला. बरं वाटेल तुला, शक्ती मिळेल. बघ मम्मी लांब गेले ना तर त्या दोघांना वाटेल तसं वागायचा चान्स मिळेल आणि तो मला त्यांना द्यायचा नाहीये. मला कळतंय ना हाऊ आय फील, व्हॉट आय एम गोइंग थ्रू. मग तुम्ही पण डॅड बरोबर पूर्वी सगळ्या फॉरेन ट्रिप्सना जायचात ना, तसंच मी शौनकला इथे तिच्या बरोबर एकटं नाही सोडू शकत. नाही सोडू शकत. काय मग लवकरच? मंजू, तुझे सर फक्त थिअरी शिकवतात का प्रॅक्टिकल पण सुरू केलंय? म्हणजे तुमचं आता लग्न झालंय, मग तुम्ही भैरवी, तुझ्या या फाजील बोलण्याची तुला अजिबात सवय नाहीये, कळलं ना? मी काय फाजील बोलले आता? तुमचं लग्न झालंय आता. मंजू, तुझी हल्ली झोप पूर्ण होत नाही वाटतं रात्रीची. डोळ्याखाली बघ किती काळं आलंय. अरे सारखी काय रे तुझी बायको 1960s मधल्या हिरोईन सारखी लाजत असते. मग आता तू बोलतेस असं तर मी काय बोलले? सांग सांग ना काय बोलले. ए तुम्ही रोमॅन्स कसा करता ग? हा खरंच एवढं रोमॅन्टिक आहे? भैरवी, तू इथे आम्हाला त्रास द्यायला आलीस का? हे बघ, आत्ता जर मला लगेच चहा मिळाला नाही ना तर मी असाच त्रास देणार. सॉरी मी विचारलंच नाही तुला काही. मी चहा घेऊन येते पटकन. हा, तसंही सकाळपासून आम्ही या खोलीतच. ए आता मी काय बोलले नव्हते. मी आलेच. काय मग काय शिकवतो तुला? शौनक, तुम्ही हे तुझं पण घर आहे. आता घरात कुठे जाण्यासाठी मी तुझ्याबरोबर असण्याची गरज नाहीये. डोंट वरी, जा. आणि हे असं इथे का ठेवलंय? मॅडम ते आत्ताच भाजी केली, त्यात दुसऱ्या भांड्यात काढून ठेवली. ते स्वयंपाकाच्या भांड्यातून सर्व केलेलं मोठ्या मॅडमना नाही आवडत म्हणून तो एक खरकट भांड इथे ठेवलंस? नाही, ते मी आता घासायलाच टाकणार होते, पण त्याच्या आधीच तुम्ही इथं आलात. मग टाक, जा टाक आणि साफ करून घे सगळं. हे घर माझं आहे सुमन, लक्षात ठेव. इथे मी कधीही कुठेही येऊ शकते, समजलं तुला? लोकांना ना डोक्यावर चढवून ठेवले. आता बघतेच मी एकेकाकडे. कॉफी कधी आणली होती? 4 दिवस झाले. आणि इतकी संपली सुद्धा? हा, काय
विचारते मी? ह्या घरात फक्त मी आणि मॉम कॉफी पितो का तू करून प्यायलीस काय ग? आजपासून कोणाकोणाला किती कप चहा आणि कॉफी दिली ह्याचा मला हिशोब पाहिजे, कळलं? हे बघ, माझं तुमच्या सगळ्या लोकांवर बरोबर लक्ष आहे. माझी एक्सपेन्सिव्ह कॉफी चोरलीस तू. एक जात चोर लोक आहात तुम्ही सगळे. असं शौनक माझ्यापासून तू. सुमे काय झालं? काय नाही. चहाचं भांडण देतेस आणि पाणी पण घे. सुमन, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? ह्या घरातलं सामान फक्त घरातल्या लोकांसाठी आहे, नोकरांसाठी नाही आणत आम्ही हे सगळं. बाहेरचे लोक येऊन घरात चहा बनवतात त्याचं काय? हे बघ सुमन, घरातलं सामान जर बाहेरच्या लोकांनी वापरलं तर त्यासाठी मी तुला जबाबदार धरीन. तुझ्या पगारातून पैसे कापीन, कळलं? काय आता बघत काय बसलीस नुसती? जा, माझी रूम नीट कर, जा. देवयानी, तुम्हाला जे काही बोलायचं ते सरळ माझ्याशी का नाही बोलत तुम्ही? पहिली गोष्ट म्हणजे या घरात मी बाहेरची नाही, शौनकची बायको म्हणजेच या घरची सून आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इथे काम करणाऱ्यांची अशा भाषेत नाही बोलू शकत. इथे काम करणारे पगार घेऊन त्यांचं काम चोख करतात, त्यांच्या कामाचे पैसे मिळतात त्यांना, तुमची बोलणी खायचे नाही. त्यामुळे त्यांच्याशी अशा भाषेत बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. How dare you talk to me like this? How dare you? कोण आहेस आणि मी कोण आहे विसरू नकोस मंजू. हे माझे नोकर आहेत, त्यांच्याशी मी हवं तसं बोलू शकते. विसरू नकोस, तू ही या घरातली एक नोकरच आहेस. चूक, नोकर होते, आता मी या घरची सून आहे. आणि म्हणूनच मी हे सांगू शकते की त्यांच्याशी तुम्ही या भाषेत नाही बोलायचं. आणि मारू तर नाहीच शकत तुम्ही, कारण जर तसं केलं ना तर तुमच्यावर केस होऊ शकते, माहिती आहे ना तुम्हाला? रिअली? कोण करेल ग माझ्यावर केस? ती सुमन? लायकी तरी आहे का तिची? आणि तुझी तरी लायकी आहे का? देवयानी, हे बघा, माझं तुमच्याशी काही वाकडं नाहीये, पण तुम्ही तुमच्या पर्सनल गोष्टींचा राग इथे काम करणाऱ्या लोकांवर नाही काढू शकत. अच्छा, मग जिच्यामुळे हे सगळं झालं तिच्यावर राग काढू शकते ना मी? बोल ना, बोल ना, काय लायकी आहे तुझी? सांग ना मला. तुझी आणि माझी तुलना व्हावी असं काय आहे तुझ्यात? कधी फॉरेनला गेलीस? विमानात बसलीस? का 5 स्टार हॉटेलमध्ये गेलीस? हा, गेलीस का? हे सगळं तुला कधीच परवडणार नव्हतं मंजू, आणि म्हणूनच तू डोळा ठेवून होतीस. आणि आता जरी नेलं ना तुला तरी तुझी लायकी नाहीच आहे अशा ठिकाणी जायची. आणि शौनक तरी काय कमवतो ग? त्याच्याकडे कुठे पैसे आहेत? तुमच्या दोघांचं हे जे काय चाललंय ना ते फक्त तो देशमुखांचा मुलगा आहे म्हणून. मी देशमुखांचा मुलगा आहे म्हणून हे सगळं मला मिळालं, याचा कधी विचारच केला नव्हता मी. मला माझ्या पायावरती उभं राहावंच लागेल, स्वतःचं अस्तित्व निर्माण करावंच लागेल. आणि बरं, मी खोटं नाही बोलणार, पण आमची आत्ताची परिस्थिती बघता मला नोकरीची नितांत गरज आहे, लवकरात लवकर. पण साधी नोकरी कुठे शोधतात हे सुद्धा माहित नाही मला. याआधी कधी गरजच पडली नाही ना. राजाच्या हाताखाली सरदार असण्याला नोकरी म्हणत असतील तर तीच काय शेवटी नोकरी केली देशमुखांनी. मला सांग, नोकरीची ऍड कुठे येते? पेपरमध्ये येते का? स्कॉलर, तू काय जुन्या फिल्म्स वगैरे बघतोस का? हल्ली नोकरीच्या ऍड्स पेपरपेक्षा सोशल मीडिया किंवा वेबसाईट्सवर जास्त येतात. मला सांग, तुझ्याकडे रेझ्युमे आहे तुझा? नाही. ओ स्कॉलर, मला माहिती आहे की तुला नोकरीची खूप गरज आहे, पण असं कोणाच्या तरी हाताखाली काम करायला जमणार आहे का तुला? जमून घ्यावंच लागेल भैरवी, मला नोकरीची खरंच खूप गरज आहे. एकंदरीत तुझं डेस्परेशन बघता तुझी मैत्रीण म्हणून माझं इति कर्तव्य आहे
तुला मदत करण्याचं. हे उगाच खेचू नकोस हा. खरंच मदत करणार असेल तरच कर. हो हो सांगते. म्हणजे तुला खरंच इंटरेस्ट असेल तर माझ्याकडे एक काम आहे. खरंच प्लीज सांग ना काय काम आहे. बाय द वे बराच वेळ झाला नाही म्हणजे मंजू अजून आली नाहीये. नाही म्हणजे घरात काही. इतकं निर्लज्ज कसं असू शकतो कोणी? मी एवढं बोलू नाही काहीच फरक पडत नाहीये ना तुला? सुमन, तुला तरी कळतंय का? हा जो चहा आहे ना तोही देशमुखांकडचा आहे. आणि फुकटची ऐश करायची होती तर ती नोकर होऊन करता आलीच असती. तशी आम्हा देशमुखांना सवयच आहे तुमच्यासारख्यांना जुन्या वस्तू दान करायची. देवयानी हे सगळं बोलून तुम्हाला खरंच खूप बरं वाटतंय का? प्लीज थांबवा हे सगळं. हे बघा, मला तुमच्या या वागण्याने काही फरक पडत नाही, पण तुमच्या या वागण्याचा शौनकला त्रास होतो, जे मला नाही आवडत. तुम्ही कितीही काही केलं तरी सत्य परिस्थिती बदलणार नाहीये. हे मान्य करा की माझं शौनकशी लग्न झालंय कायदेशीररित्या. आणि अच्छा, तुम्ही लग्न केलंय? तुझ्या गळ्यात मंगळसूत्र का नाहीये ग? कारण ते माझ्या गळ्यात आहे. तुझ्या नाही. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.